एकमेकावर आरोप प्रत्यारोप की विखेंनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते जगताप, कोतकर, कर्डिले हे ह्या वेळेला विखेंचे प्रचारक होते. विखे, सुरा विखे. अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक जी आहे तर ती अतिशय चुरशीची झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत तर ते या निवडणुकीच्या निमित्ताने झाले. या निवडणुकी संदर्भामधील विश्लेषण जे आहे तर ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की या निवडणुकीमध्ये त्यांना नेमकं वेगळेपण काय वाटलं. सर, लोकसभेची जी निवडणूक झाली कसं या लोकसभेच्या निवडणुकीकडे बघता, कारण अनेक आरोप प्रत्यारोप झाले, वेगळेपण नेमकं या निवडणुकीत कसं होतं? ही निवडणूक आपण बघितलं तर पहिल्यांदाच व्यक्तीवर आलीत, एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि म्हणजे एकदम विकासाचा मुद्दा थोडासा बाजूला राहिला आणि नंतर जो आलाय तो पुढे आलाय, व्यक्तिगत पातळीवर आले. सोशल मीडियावरती ही एकमेकांची उणीधुणी काढली गेली आणि चुरशी, दोघांनाही ईर्ष्या होती जिंकण्याची, त्यामुळे अतिशय चुरशीची ही निवडणूक झाली असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर टक्केवारी ज्या वेळेला वाढते एखाद्या निवडणुकीमध्ये तर त्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा होतो. या निवडणुकीमध्ये देखील जर बघितलं तर टक्केवारी वाढलेली आहे मतदानाची. काय वाटतं एकंदरीत ही टक्केवारी वाढली, कोणाच्या पथ्यावरती पडू शकते? टक्केवारी वाढलेली जी आहे मतदानाची ती नवीन मतदार जो असतो, ज्याचं नवीन मतदार यादीत नाव येतं, तो उत्स्फूर्तपणे उत्साहाने जातो आणि जे वाढीव मतदान आहे ते नक्कीच देशाचं भवितव्य घडवणारे असतं. त्यामुळं वाढीव मतदानाचा हा जो कल आहे हा निश्चितच मोदींभोवतीच राहील असं सध्या तरी चित्र आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यावेळी निवडणूक होते असे मतदान यंत्र ज्या ठिकाणी ठेवलेत त्या ठिकाणी पहारा देण्याचं कधी आपल्या ऐकवत नाही. पण या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर अक्षरशः ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवले तिथं पहारा दिला जातोय. कसं बघता, हे वेगळेपण आहे? हा, हे वेगळेपणात आहे. आणि मतदान जे पूर्वी म्हणजे मी माझ्या नवीन मतदान होतो तेव्हा मी बॅलेटवर केलेलं आहे, पण आता सध्या जी परिस्थिती आहे ती मशीनवर मतदान होतं आणि मशीनच्या विरोधात आपण बघतोय की भारतभर बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोध आहे की मतदान हा बॅलेट पेपर व्हावा, मशीनमध्ये काही ना काही आपल्याला छेडछाड करता येते असा प्रचार झालेला असल्यामुळे लोकांनाही विश्वास आहे की मशीनमध्ये काही ना काही होऊ शकतो. त्या मानाने आता बघितलं गेलं तर त्या हिशोबाने उमेदवार सुद्धा आता त्या मशिनीचा पहारा करायला लागलेले आहे. सर, मतदारसंघ न्याय जर आपण बघितलं विधानसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड वाटतं, कसं वाटतं एकंदरीत जर विचार? एक आहे की पहिला मुद्दा असा आहे की मतदारसंघ 6 मतदारसंघ आहेत आपले विधानसभेचे. त्याचा विचार करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळात आपल्याकडं 13 लाखाच्या दरम्यान मतदान आहे. यातलं 2-2.5 लाख हे मुस्लिम आणि ख्रिश्चन आहे आणि हे एक गठ्ठा लंकेच्या बाजूला सरकलेला आहे असं एकूणच दिसतं. आता पुढचा विचार ज्यावेळेला आपण करतो, ज्यावेळेला पहिला मतदारसंघ विधानसभेचा या लोकसभेमध्ये आहे तो अहमदनगर शहर हा शहरी मतदारसंघ आहे. या शहरी मतदारसंघामध्ये मूळ मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला 19ला विखेंना लीड होतं. ह्या वेळेला ती परिस्थिती राहिली नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की विखेंनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते जगताप, कोतकर, कर्डिले हे ह्या वेळेला विखेंचे प्रचारक होते. मागच्या वेळेला त्यांना त्यांच्या विरोधात लीड मिळालं, त्याच्यामुळं आता त्यांच्या प्रयत्नाने इथं लीड मिळेल ही शक्यता कमी होते. हा एक बाब. दुसऱ्या मतदारसंघ राहिला त्याच्यानंतर श्रीगोंदा मतदारसंघ. श्रीगोंदा मतदारसंघ विधानसभेला आणि लोकसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान करतो आणि ही गोष्ट ज्याला बीजेपीचा तिथं कोणतंही अस्तित्व नसताना दिलीप गांधीला तिथं लीड मिळत राहील किंवा विरोधकांना वेळोवेळी सर्वाधिक लीड ही श्रीगोंदा तालुक्यात लोकसभेला मिळतं, पण विधानसभेला सत्तारूढ पक्षाचा आमदार निवडून येतो. ह्या वेळेला तीच परिस्थिती काही प्रमाणात झालेली आहे. कर्जत जामखेड हा जो मतदारसंघ आहे हा मी तिथं राष्ट्रवादीचे आमदार आहेत रोहित पवार. प्रश्न असा आहे की रोहित पवारमुळं लंकेनला लीड मिळेल यापेक्षाही मी असं म्हणतो की तिथं सुद्धा एक अशी ट्रेंड आहे की ही लोक सुद्धा विरोधात, आता तिथला केंद्राची जी धोरणं आहेत, शेतकरी नाराज आहे, बेरोजगारी आहे आणि जातीय समीकरण आहे, ह्या सगळ्यांचा ज्या वेळेला एकत्रित विचार करतो त्यावेळेला इथं सुद्धा सत्तारूढ पार्टीला
मागच्या वेळेला जे लीड मिळालं म्हणजे विखेंना, ते इथं गृहीत धरता येणार नाही. ते किती मिळेल काय मिळेल हा भाग पडला. त्याच्या पुढचा मतदारसंघ राहिला पाथर्डी शेवगाव. पाथर्डी शेवगाव असा मतदारसंघ आहे की इथं सुद्धा जातीय समीकरणाला अत्यंत महत्व आहे. माधव पॅटर्न हा फार महत्वाचा आहे. माधव पॅटर्नमुळं काय होतं की बीडमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक चालू आहे, जो संघर्ष चालू आहे, त्याचे परिणाम पाथर्डी शेवगाववर तातडीने होतात. आणि मूळ मुद्दा असा आहे की तिथं जर जातीय ध्रुवीकरण झालं तर ते इकडे पण होतं, आणि तसं जर ते झालं तर ते विखेंसाठी धोकादायक आहे. कारण मराठा, वंजारी किंवा अन्य जो मतदार आहे तो ताबडतोबीने दुसऱ्या बाजूला वळतो. तिसरा शेवटचा मतदारसंघ हा जो आहे राहुरीमध्ये खरं तर विखेंचं प्रचंड वर्चस्व होतं, परंतु राहुरी साखर कारखाना त्यांनी चालवायला घेतला, तो चालला नाही. लोकांचे पगार थकले, ऊस उत्पादकांचे पैसे थकले, कारखाना मोडकळीस आला, आणि तो जो परिसर आहे कारखान्याचा तो विरोधात जायला लागला. आणि प्रॉपर राहुरीमध्ये तनपुऱ्यांची ताकद आहे तिथं, त्याच्यामुळं इथं कुणाला लीड मिळेल याचा अंदाज करणं थोडं अवघड आहे. सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ राहिला तो म्हणजे लंकेंचा नेटिव्ह तालुका पारनेर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये खरं तर हा मतदारसंघ विखेंना मानणार होता, बाळासाहेब विखेंना. परंतु ह्या निवडणुकीमध्ये काही गोष्टींच्या गडबडी झाल्या. त्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. माजी आमदार जे विकास आघाडीवर होते आवटी, ते अचानक विखेंबरोबर गेले आणि हे लोकांना संशयास्पद वाटलं. संशयास्पद वाटल्यामुळे विखेंची मतं घटली, म्हणजे कमी झाली. आणि दुसरी गोष्ट, त्या लोकांना असं वाटतं पारनेरला आतापर्यंत खासदार नाही, आपला खासदार होईल, ही भावना तिथे जागृत झाली. त्याच्यामुळं अनपेक्षितपणे लंकेंना तिथं मोठं लीड मिळू शकतं. ही सगळी एकूण ह्या सगळ्या मतदारसंघाची सिच्युएशन आहे. आणि याच्यामुळं नेमकं लंके निवडून येते का विखे हा हे 4 जूनला स्पष्ट होईल. परंतु सर दुसरं एक आणखीन एक महत्वाचं जर आपण बघितलं तर आरोप प्रत्यारोप झाले, टोकाचे, अगदी हाणामारी झाल्या, म्हणजे वेगळ्या पद्धतीचा प्रचार झाला. आणि काल परवापर्यंत अगदी ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याचे आरोप देखील झाले. कुठेतरी 91ची पुनरावृत्ती जी आहे तर ती होताना दिसते. 91ची आपण बाळासाहेब विखे आणि यशवंतराव गडाख यांच्या दोघांमध्ये जी लढत झाली होती, त्या लढतीमध्ये शरद पवार यांचा मोठा रोल होता. त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या आणि सोन्याच्या सभेमध्ये दोघांनी एकत्रितपणे बऱ्याचशा म्हणजे लक्ष्मी दर्शनाच्या विषयावरती त्यांनी भाष्य केलं. त्या निवडणुकीत चारित्र्य हनन झालं म्हणून विखे पाटील कोर्टामध्ये गेले. ही जी आत्ताची जी निवडणूक त्या एकेची आपण तुलना बघितली तर सेम पातळीवरती उतरलेली आपल्याला दिसते. सोशल मीडियावरती लंकेंनी विखेवरती ज्या पद्धतीने टोकाचं आरोप प्रत्यारोप केले, टीका केली, कार्टून टाकून केलेत, म्हणजे थोडक्यात सुरा विखे, आणि सोशल मीडियावरती केल्यानंतर जाहीर सभेमध्ये सुद्धा त्यांनी आरोप प्रत्यारोप खूप केलेत. विखेंनीही त्याला त्या पद्धतीनं उत्तर दिलं, गुंडागिरी वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या तर ही त्याच 1991च्या मोडवर गेलेली निवडणूक गेली असं म्हणायला वाव आहे. आणि निवडणुकीनंतर कुणी विजय झाला तरी ही निवडणूक पुन्हा एकदा कोर्टात जाईल अशी शक्यता आज स्थितीला निर्माण झालेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर आपण हे सर्व राजकीय विश्लेषण जे आहे ते बघितलंय, ज्यामुळे नेमकी आता मतदारांनी कुणाच्या पारड्यामध्ये कौल दिलेला आहे हे 4 जूनला स्पष्ट होणारच आहे. दुसरीकडे राजकीय विश्लेषक असं देखील म्हणतात की ही निवडणूक 91ची पुनरावृत्ती आहे आणि न्यायालयामध्ये देखील हा निकाल जाऊ शकतो. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.